माया में ब्रह्म है, ब्रह्म में माया है। मनुष्य का शरीर नश्वर है, प्रभु का ध्यान करो। आणि लाईव्ह त्यांना प्रश्न विचारतात लोक, बाबा मेरे पीठ में बड़े दिनों से दर्द है बाबा, कुछ उपाय बताइए। बाबा तिकडून विचारतो, क्या नाम है बेटा? बाबा मेरा नाम तो रमेश है। तुला रास्ते की हो? हाँ बाबा। गोलगप्पे खाते हो? हाँ बाबा। कितने खाते हो? 4-5 खाते तो हूँ बाबा। कौन से चटनी के साथ खाते हो बेटा? बाबा लाल रंग की चटनी के साथ खाता हूँ। तुला रास्ते के लिए लाल रंग की चटनी हानिकारक है, गोलगप्पे कल से हरे रंग की चटनी में खाया करो तथास्तु। हे सांगायचे 1 लाख रुपये आमच्या देशात घेणारे बाबा आहे। त्यांची प्रॉपर्टी पण निर्मल बाबाची 10 वर्षाची प्रॉपर्टी 30,000 कोटी रुपये झालेली आहे। हे सांगण्याचे निव्वळ फालतूपणा। हे सांगितलं का आमच्या संतांनी? तुकाराम महाराजांनी उलट सांगितलं, सांगो जानती शकून भूत भविष्य वर्तमान याचा आम्हासी कंटाळा पाहू नावडती डोळा। रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्धी होती एक, तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती। जी लोक भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ भटावामनाकडे जाऊन पाहतात त्यांच्या पुढच्या पिढ्या बर्बाद होतात। हे 400 वर्ष अगोदर जगद्गुरु तुकारामांनी सांगितलेलं आहे। आमची लोक रामपाल बाबा या देशामध्ये 1 लिटर आंघोळीचं पाकिट घेऊन जायच्या महिला, ज्यांनी 50-50 हजार 1-1 लाख रुपये भरले, आणि जायच्या कोण प्रचंड पैशावाल्या महिला 1 लाख रुपये घेऊन गेले की 1 लिटर दुधाचं पाकिट मिळायचं, आणि ते दूध बाबाच्या अंगावर ओतलं जायचं, आणि बाबाला एका सोन्याच्या एका तबकामध्ये उभं केलं जायचं। बाबा डायरेक्ट झोपेतून उठून डोळे सोडत सोडत लोक त्याला उठून आणायचे, बाबा तुम्हाला शाही स्नान आहे। आणि शाही स्नान पाण्यानं करत नव्हता, दुधानं करत होता। इकडे अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटामध्ये मुलांना प्यायला दूध नाही, कुपोषणानं मरतात तिकडे गोरगरिबाची मुलं, पण या देशातले बाबा 100 लिटरच्या दुधाने आंघोळ करतात। 100 बायांचा सत्संग, प्रत्येक बाई 1-1 लिटर दुधाचं पाकिट घेऊन जायची, बाबाच्या अंगावर दूध टाकलं जायचं, बाबा डायरेक्ट झोपेतून उठून त्या तबकात ठेवला जायचा। बाबाचा शौचालयाचा आणि बाथरूमचा संडासचा काही संबंध नव्हता, बाबा तिथं जायचा, 1-1 लिटर ते दूध टाकलं जायचं। आता थंड गरम पाणी अंगावर पडल्यानंतर झोपेतून उठल्यानंतर 3-4 मिनिटांनंतर युरिन बाहेर शरीराच्या पडतं, हा निसर्गाचा नियम आहे। आणि तो बाबा दूध अंगावर पडल्यानंतर तो बाबा 5 मिनिटांनंतर आपण एक ग्राह्य धरू त्याच्या शरीरातून युरिन बाहेर पडत असेल। बाबांनी काही पहिल्या दिवशी पंचपक्वान्न खाल्ली असतील त्या दुधाच्या धारेमध्ये, त्याच्या शरीरातली विष्ठा सुद्धा त्या दुधामध्ये। आणि जिन्नी 1-1 लाख रुपये दिले त्या बिलकुल एसीच्या त्या एखाद्या बैठकीमध्ये बसायच्या, आणि त्यांना थोड्या वेळानं महाप्रसादाचा कार्यक्रम व्हायचा। बाबाला ते उचलल्या जायचं, बाबाचं अंग पुसल्या जायचं रेशमाच्या वस्त्रांनी, आणि 100 लिटर दुधामध्ये बाबाची सू बाबाची शी, दुधाचा पांढरा रंग पिवळा झालेला, आणि ते पाकखान्यात नेऊन त्यात 10 किलो साखर आणि ते दूध घोटल्या जायचं, ते घट्ट केलं जायचं, आणि त्याची खीर, आणि जिने 1-1 लाख रुपये दिले तिला दिल्या जायची, आणि त्याही बाबाचा प्रसाद म्हणून गुमान घेऊन घ्यायच्या। आणि जेव्हा लहान मुलं म्हणायची पप्पा ये तो खट्टा लग रहा, तेव्हा त्याची माय म्हणायची बेटा ये बाबा का तीर्थ है, और बाबा के तीर्थ की कभी चिकित्सा नाही करते, टिंगल करत नसतात। हे धर्माच्या नावावर खाल्लं पाहिजे। आपल्या देशात, ज्या देशात गाडगे बाबा नावाचे बाबा झाले त्या देशातला हा खिळसवाना प्रकार आहे, लक्षात घ्या। ज्या गाडगे बाबांनी आयुष्यात कधी सत्संग केला नाही, ज्या गाडगे बाबांनी गोरगरिबाच्या बुंदी जिलेबीच्या पंक्ती उठवल्या पण बुंदीचा घास कधी तोंडात घेतलेला नाही, स्वतःची बायको कुंताबाई हिची झोपडी जडाली तर बाबांनी पेढा तोंडात टाकला होता। गाडगे बाबांचा एकुलता एक मुलगा गोविंदा गेला, ते गाडगे बाबा लोकांना म्हणायचे ऐसे गेले कोट्यानुकोटी। स्वतःच्या मुलाच्या नावावर गाडगे बाबांनी धर्मशाळा केल्या नाहीत। काल पंढरपूरला होतो, गाडगे बाबांच्या धर्मशाळेचं नाव आहे मराठा धर्मशाळा। गाडगे बाबांची जात ही परीट आहे, पण गाडगे बाबांनी धर्मशाळेचं नाव हे समूहवाचक दिलेलं आहे मराठा। स्वराज्यासाठी जो लढतो असा जो तो मराठा, म्हणून स्वतःला एक लक्षात घ्या, जी लोक स्वराज्यासाठी लढली ती टोटल मराठी आहेत, आणि गाडगे बाबा सुद्धा स्वतःला छत्रपती शिवरायांचा एक मराठा म्हणून घेतात, म्हणून त्यांच्या आश्रमशाळेचं नाव आहे मराठा। म्हणून मराठा बोर्डिंग गाडगे बाबांनी उघडलं, ते गाडगे बाबा 63 धर्मशाळा बाबांनी बांधल्या। एकही धर्मशाळेत सत्संग न करणारे बाबा जेव्हा आमच्या सुशिक्षित अडाण्यांना सांगतात घर बांधता का नाही जी, घराला पैका कोण लावते जी, गाडगे बाबा प्रश्न उत्तर करायचे, विचारायचे लोकांना, का रे देव विकत आणला का रे? हो। विकत आणला का फुकट रे? लोक म्हणे बाबा विकत आणला। मग गाडगे बाबांना देव विकत भेटते का रे? लोक म्हणे नाही जी। मग विकत कस काय आणला? आणला बाबा आणला। मग देवाची आंघोळ घातली का रे? हो। देवळाचं देऊळ कोण बांधलं रे? बापा गवंड्यानं बांधलं। गवंड्याची कधी सत्कार केला का रे? हा हा बाबा। का रे? कारण तो शूद्र आहे। बरं ठीक आहे।
देवळाला वर्गणी कोण दिली रे? बाबा आमच्या बापानं दिली. मग त्या बापाच्या कधी पाया लागले का रे? आम्ही बापाच्या एकाच दिवशी पाया लागतो, दसऱ्याच्या दिवशी, आणि ते दुरून लागतो बाबा. बाकी बापाचा आमचा कधी कॉन्टॅक्टच होत नाही. बरं, त्या बापाचा कधी पाया लागता का? नाही. मग आता देव बसवला, देऊळ बांधलं, त्या देवळात काय केलं रे? बाबा सत्यनारायण केला. सत्यनारायणाला कोण आलतं रे? बाबा भटजी आला होता. मग गाडगे बाबा सोप्या भाषेत दणका द्यायचे, कशी एडे व्हाजी तुम्ही, ज्या बापानं घर बांधायला पैका लावला त्या बापाचा कधी सत्कार करत पाहिजे. अरे ज्या गवंड्यानं एवढे मोठे कडे तासले, एवढं मोठं मंदिर बांधलं, कळस चढवला, एवढी मोठी मूर्ती उचलून त्या ठिकाणी ठेवली, त्याचा कधी सत्कार करत नाही. आणि जो माणूस तुमच्या आमच्या कधी मरणाधरणात कामा येत नाही त्याच्या हातानं सत्यनारायण करता. एक लक्षात ठेवा, सत्यनारायण देवाची भक्ती नाही, हे भटजीची रोजगार हमी योजना आहे, हा चिवत्याचा बाजार आहे. सत्यनारायण करू नका, हे संत गाडगे बाबांनी 1956 साली सांगितलेलं आहे. आणि आमचे लोक इतके बहादर आहेत की आता 20 डिसेंबरला सत्यनारायण करतील गाडगे बाबाच्या पुण्यतिथीला. खेटरानच पूजा घ्या. काही काही लोकांनी पीएचडी केली गाडगे बाबांच्या जीवनावर, पीएचडी करणारे प्राध्यापक, आणि तेच सत्यनारायण करतात गाडगे बाबाच्या फोटो खाली. इथं वाटतं कुठंतरी आम्ही पराभूत झालेलो आहोत, आमच्या मुलांना दिशा कळलेली नाही, त्यांना कळू द्या. संभाजी महाराज हे राष्ट्रप्रेमी आहेत. दुसरा एक संभाजीराजांबद्दल एक चुकीचा गैरसमज पेरला. काही लोक म्हणतात ना, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी. आमच्या कोण्याही माणसाला विचारा संभाजी महाराजांबद्दल काय वाचलं? छावा नावाची कादंबरी. अरे कादंबरी आहे, कादंबरी इज नॉट हिस्ट्री. तो इतिहास होऊ शकत नाही, इतिहासाला पुरावा लागतो. जर तर हा सूर्य, हा जयद्रथ, इतिहास कादंबरी होऊ शकत नाही. छत्रपती संभाजी महाराज हे प्रेरणा पुरुष आहेत, इतिहास पुरुष आहेत, हे पुराण पुरुष नव्हे. छत्रपती संभाजीराजांनी देशमस्तकी धरलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं राष्ट्रप्रेम आहे, लक्षात घ्या. आणि ज्या लोकांनी संभाजी महाराज रगेल आणि रंगेल, आमची भावना इथं दुखली पाहिजे. बाजीराव मस्तानीचा थोडा खरा इतिहास संजय लीला भन्सालींनी मांडला तर मेघा कुलकर्णी नावाची बाई मुख्यमंत्र्याकडे जाऊन निवेदन देते आणि तात्काळ मुख्यमंत्री ऍक्शन घेतात की बाजीराव मस्तानी या चित्रपट बंद पडावा. का तर काशीबाई नावाची बाई नाचलीच नव्हती बाजीरावासोबत, म्हणून हा चित्रपट बंद पडावा. हा खोटा इतिहास आहे. आमचा प्रश्न विद्यमान, अगदी चॅनलच्या समोर बोलतोय मी, विद्यमान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचा हाच प्रश्न, छत्रपती संभाजीराजांचे उपासक म्हणून, एक संभाजी भक्त म्हणून, एक शिवभक्त म्हणून आम्ही हेच विचारतो. ज्या संभाजीराजांनी एका स्त्री व्यतिरिक्त संसार केला नाही, त्या संभाजीराजांच्या जीवनात नसणारी कमळा हिच्यावर थोरातांची कमळा नावाचा चित्रपट काढला. संभाजीराजांची बदनामी झाली तेव्हा तुम्ही ऍक्शन का घेतली नाही? अरे जो चुकीचा इतिहास पुरंदरे सारख्या विकृत इतिहासकारांनी समाजाच्या माथी मारला राजा शिवछत्रपती कादंबरीमधून, सर्व लोक बोवलली पोट तिरकीतून, अगदी मालेगाव असेल, नाडोंगरी असेल, तुमचं नांदगाव असेल, इथून प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायतचे ठराव घेतले. 47,000 ग्रामपंचायतीनं ठराव दिले. सर्वांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला. रामदास आठवले असतील,